पाहुचीबारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या शाळेत इयत्ता 1 ते 7वी पर्यंतचे वर्ग असून तब्बल 265 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र शाळेची इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी बसवण्याची वेळ आली आहे। पाहुचीबारी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने परिसरातील विरमाळ, जाहुले, गांडोळे, चिकाडी, टेटमाळ, दाबदरी, खाटाळबारी, करंजखेळ, तोरणमाळ, डिकसळ या सुमारे 10 गावांमधून विद्यार्थी शाळेत येतात। काही विद्यार्थी 5 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करून शिक्षणासाठी येथे दाखल होतात। त्यामुळे या शाळेची इमारत सुरक्षित आणि सुसज्ज असणे अत्यंत आवश्यक आहे। दरम्यान पाहुचीबारीपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गांडोळे परिसरात यापूर्वी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत आणि अशाच परिस्थितीत रात्री सुमारे 10 वाजता शाळेच्या इमारतीचा काही भाग भूकंपाच्या धक्क्यामुळे कोसळल्याची घटना घडली आणि या घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। शाळेची इमारत आधीच जीर्ण अवस्थेत असताना विद्यार्थ्यांना याच इमारतीत बसवणं धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे विद्यार्थ्यांची तात्पुरती व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी इमारत तसेच काही जुन्या घरांमध्ये करण्यात आली। मात्र या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या या नियमित शिक्षणावर परिणाम होत असून भौतिक सुविधांची मोठी कमतरता भासते आहे आणि ही मागणी कोणाविरोधात नसून विद्यार्थ्यांचे प्राण, शिक्षण आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आहे, अशी भूमिका पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीनं दखल घेऊन पाहुचीबारी जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन आणि सुरक्षित शालेय इमारतीला तातडीनं मंजुरी देऊन बांधकाम सुरू करावे, अशी मागणी पालक, ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाकडून होते आहे। भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने त्वरित ठोस निर्णय घेण्याची गरज आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ। येथील प्राथमिक शाळा येथील रात्री 10 वाजेच्या दरम्यान भूकंपाच्या धक्क्याने पडलेले आहे आणि पूर्ण शाळेला तडे गेलेले आहेत। त्यासाठी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अत्यंत धोकादायक अशी परिस्थिती तयार झालेली आहे।